नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नुकताच भारतात झालेला पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यावर कारवाई उत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेला ऑपरेशन सिंदूर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर याचा आपल्या UPSC MPSCच्या अभ्यासाशी असणारा संबंध, त्याच्याविषयी परीक्षेत येऊ शकणारे प्रश्न ह्यांचा आपण साधारण माहिती घेऊ आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणकोणत्या घटकांचा भारतीय लष्कराने वापर केला हे आपण समजून घेऊ. ऑपरेशन सिंदूरमधून भारताने काय सिद्ध केलं, भारताला काय मिळालं हे आपण समजून घेऊ. ऑपरेशन सिंदूर 22 एप्रिल 2025ला पहलगाम जम्मू काश्मीरमधल्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या होत्या. खास करून पुरुषांना टार्गेट करून त्यांच्या पत्नींसमोर, त्यांच्या मुलांसमोर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. आणि या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट या लष्कर ए तोयबाशी संलग्न असणाऱ्या गटाने घेतली होती. लक्षात घ्या, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद असे जे लष्करी गट असतात त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय संघटनांनी, आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशन सारख्या किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिल सारख्या संघटनांनी बंदी घातल्यानंतर असे छोटे छोटे वेगळ्या नावांचे गट त्यांच्याकडनं स्थापन केले जातात आणि तेच अतिरेकी इतर वेगवेगळ्या नावांनी आपल्या कारवाया चालूच ठेवत असतात. या 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने 7 मे 2025च्या मध्यरात्री 1 ते 1:30च्या दरम्यान 25 मिनिटं चाललेलं हे ऑपरेशन सिंदूर हे राबवलं. ऑपरेशन सिंदूर हे समजून घेण्यामागचं कारण म्हणजे सिंदूर हे अत्यंत प्रतिकात्मक नाव भारतीय लष्कराने आणि खास करून असं म्हटलं जातं की नरेंद्र मोदींनी हे नाव सुचवलं. ज्या 26 हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या गेल्या, त्यांच्या पत्नी विधवा झाल्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांचं सिंदूर पुसलं गेलं आणि त्याचमुळे भारतीय लष्कराने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. लक्षात घ्या, या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर भारताने हवाई हल्ले केले. या ठिकाणांमध्ये बहवालपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चकमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद यांचा समावेश होता. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा आपले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला होता. ते त्यांनी जाहीर केलं होतं. भारतीय वायुदलाने राफेल लढाऊ विमानांचा वापर करून स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्रे आणि आझम हॅमर बॉम्बचा वापर केला. लक्षात घ्या, स्कॅल्पची या क्रूज क्षेपणास्त्राची जी रेंज आहे ती जवळजवळ 250 किलोमीटर आहे. आपण याच्याविषयी पुढे थोडक्यात माहिती घेऊच. आणि आझम हॅमर बॉम्ब ज्याला म्हटलं जातं त्याची रेंज जवळजवळ 70 किलोमीटर पर्यंत मानली जाते. या ऑपरेशनमध्ये ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला. भारताने जे हवाई हल्ले केले, जे आपले ऑपरेशन सिंदूर राबवलं, ते नेमक्या कोणत्या 9 ठिकाणी राबवलं गेलं याची माहिती घेऊया भारताच्या आणि या पाकिस्तानच्या नकाशावरती. लक्षात घ्या, हा जो डार्क ब्लॅक मध्ये हा जो भाग दिसतोय ती आहे आंतरराष्ट्रीय सीमा भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानची. आणि जी LOC म्हटली जाते, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, हा जो डॉटेड भाग आपल्याला इकडून दिसत असेल ही आहे LOC, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. आणि या LOC POK मध्ये असणारी 6 ठिकाणं आणि ऍक्च्युअल पाकिस्तानमध्ये असणारी 3 ठिकाणं, अशी टोटल 9 ठिकाणी भारतीय लष्कराने ही ऑपरेशन सिंदूरची लष्करी कारवाई केली. ज्यात मुझफ्फराबाद हे POKचं राजधानी म्हटली जाते. त्यानंतर कोटली, बाग, गुलपूर, भीमबर, सियालकोट, चकमरू, मुरिदके आणि भवालपूर या ठिकाणांचा समावेश होता. या ठिकाणांविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगायची झाली तर मुझफ्फराबाद, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की POKची राजधानी मानली जाते, तिथल्या पाकिस्तानकडून मुझफ्फराबाद ही POKची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि इथे लष्कर ए तैयबाचा मुख्य तळ असून याला अत्यंत स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे, रणनीतिक महत्व ज्याला मराठीत म्हणतात. लक्षात घ्या, आपण MPSCची आन्सर रायटिंग यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. UPSC मध्ये तर ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह आहेच. जर मराठी भाषेत तुम्ही पेपर लिहिणार असाल तर जिथे जिथे तुम्ही मराठी शब्द लिहिणार असाल तिथे तिथे त्यांचा इंग्रजी शब्द सुद्धा लिहित चला, आपल्या आन्सर्सना एज मिळेल. मी माझ्या लेक्चर्समध्ये सुद्धा सांगत असतो. मुझफ्फराबाद याच भागातून 2008च्या मुंबई हल्ल्याचे सुद्धा सूत्रसंचालन झाले होते. 26/11चा हल्ला जो आपण म्हणतो 2008चा, डेव्हिड हेडली आणि अजमल कसाब यांची ट्रेनिंग आणि इतर सर्व स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग या मुझफ्फराबाद येथेच झाली होती. कोटली या ठिकाणाबद्दल माहिती सांगायची झाली तर नियंत्रण रेषेजवळ असलेले शहर दहशतवादी हालचालींसाठी महत्वाचं केंद्र हल्लीच्या काळात बनत गेलं होतं, काही वर्षात बनत गेलं होतं. बाग हे ठिकाण जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाचे प्रशिक्षण शिबिर येथे चालत असल्याचे वारंवार लष्कराच्या निदर्शनास आले होते.
भीमबर या ठिकाणाबद्दल माहिती घ्यायची झाली तर दहशतवादी हालचालींसाठी प्रसिद्धी असलेला हा भाग आहे. याच परिसरातून अनेकदा सीमेपलीकडून दहशतवादी पाठवले गेले आहेत, जे पुराव्यानिशी सिद्ध केले भारताने वेळोवेळी. गुलपूर हे ठिकाण पीओके मधल्या मिरपूर जिल्ह्यात आहे. दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र कार्यरत असल्याची गुप्तचर माहितीने स्पष्ट झाले आहे आणि या भागातून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी केली जात होती. सियालकोट लष्करी तळांजवळ असलेले शहर पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या साह्याने दहशतवाद्यांना सामग्री पुरवठा करणारं एक महत्वाचं केंद्र बनलेलं होतं. पुढच्या 3 ठिकाणांची माहिती घेऊया, जे पाकिस्तानच्या हद्दीत येतात. पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर असलेली ही 3 ठिकाणं, ज्यातले एक आहे चकमरू. नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ असलेला भाग आहे आणि घुसखोरीसाठी वापरले जाणारे अनेक मार्ग हे याच परिसरातून गेलेत. कुठून? चकमरू येथून. मुरुदकेबद्दल सांगायचं झालं तर लष्कर ए तैयबाचे मुख्य प्रशिक्षण केंद्र आणि मुख्यालय या भागात आहे. कुठे? मुरिदके. लष्कर ए तैयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र आणि मुख्यालय मुरिदके या भागात, आणि हाफिज सईद या दहशतवादाचा हे आधारस्थान असलेले ठिकाण मानलं जातं. बहवालपूर जसं लष्कर ए तैयबाचं मुख्य केंद्र आहे, तसं बहवालपूर हे जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याचं मूळ शहर आहे. आणि जैशच्या मुख्यालयावर जेव्हा इथे हल्ला झाला तेव्हा मसूद अझहरच्या कुटुंबातली 10 माणसं मारली गेली. तेच हे ठिकाण बहावलपूर. ऑपरेशन सिंदूर विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपल्या कर्नल, परराष्ट्राचे सचिव आणि आपल्या IAF विंग कमांडर यांनी आपल्या एका पत्रकार परिषदेला 7 मे रोजी जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली, त्यात ऑपरेशन सिंदूर बद्दल जगाला माहिती दिली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊ. IAF विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये या सहभागी असलेले अधिकारी त्यांनी माहिती दिली की भारतीय वायुदलातील अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंग आहेत, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रमुख भूमिका बजावली. त्यांनी हल्ल्याच्या तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या आणि सांगितले की या हल्ल्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या, पाकिस्तानी नागरिकांच्या, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या जीविताला धोका न होऊ देता दहशतवादी तळ नष्ट केले, हे विंग कमांडर भूमिका सिंग यांनी सांगितलं. कर्नल सुफिया कुरेशी ज्या पत्रकार परिषद असलेल्या दुसऱ्या महिला अधिकारी होत्या, भारतीय लष्करातील त्या अधिकारी आहेत, ज्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये लष्करी दृष्टिकोनातून माहिती दिली आणि त्यांनी ऑपरेशनच्या रणनीती आणि त्याच्या मागील उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ज्यांनी या प्रेस कॉन्फरन्सला लीड केलं ते आपले भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री. भारत सरकारचे परराष्ट्र सचिव असलेले विक्रम मिस्त्री यांनी या ऑपरेशनच्या आंतरराष्ट्रीय संदर्भांची माहिती दिली आणि त्यांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या कारवाईचे स्पष्टीकरण दिले आणि भारताने केलेल्या कारवाईला आंतरराष्ट्रीय पाठिंबा विक्रम मिस्त्री यांनी मिळवून दिला. त्याआधी हा भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेजवळचा असणारा नकाशा एकदा लक्षात आला, ज्याला आपण जम्मू काश्मीरचा भाग म्हणतो. आज जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेत. हा जम्मू काश्मीरचा असणारा भाग पाकिस्तानच्या ताब्यात किती भाग आहे जम्मू काश्मीरचा आपण या नकाशात बघू शकतो. हिरव्या भागातून दर्शवलेला आहे. चीनच्या ताब्यात असणारा काश्मीरचा भाग हा या लाल रंगात दर्शवलेला आहे, ज्याला अक्साई चीन म्हटलं जातं. पाकिस्तानच्या ताब्यात भागाला पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर किंवा इल्लिगली ऑक्युपाइड बाय पाकिस्तान काश्मीर म्हटलं जातं. आणि भारताच्या ताब्यात असलेला हा भाग आणि ही लाईन ऑफ कंट्रोल भारताच्या आणि पाकिस्तानच्या दरम्यान म्हणजे ही लाईन, ज्याला लाईन ऑफ कंट्रोल म्हटलं जातं, आणि भारत आणि चीनच्या दरम्यान असलेल्या रेषेला LAC म्हटलं जातं, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. लक्षात घ्या, पाकिस्तान आणि भारताच्या दरम्यान असलेल्या रेषेला LOC म्हटलं जातं, तर भारत आणि चीनच्या दरम्यान असलेल्या या सीमारेषेला LAC असं म्हटलं जातं. आणि हा जो हिरव्या आणि लाल मिश्रित रंगात हा जो भाग दिसतोय, हा एकेकाळी पाकिस्तानच्या ताब्यात असणारा POK पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर 1963च्या एका कराराने पाकिस्तानने चीनला दान म्हणून, भेट म्हणून दिला होता, तो हा भाग. पुढे जाऊया आपण. भारत पाकिस्तान युद्ध आणि पाकिस्तानने आणि पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझम ग्रुपने भारतावर केलेले दहशतवादी हल्ले कोणकोणते आहेत आपण समजून घेऊ. सर्वात पहिला भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध, ज्याला पहिले भारत पाकिस्तान युद्ध म्हटलं जातं, काश्मीर युद्धही म्हटलं जातं. कालावधी होता या युद्धाचा ऑक्टोबर 1947 ते जानेवारी 1949. घटना कोणती घडली तर पाकिस्तानने कबायली अतिरेक्याच्या साह्याने जम्मू काश्मीरवर आक्रमण केले. कबायली ही तिथली पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरच्या भागातली एक तिथली आदिवासी जमात आहे, लक्षात घ्या. आणि त्यांच्या आडून पाकिस्तानने हल्ला केलेला होता. पाकिस्तानने स्वतः देश म्हणून युद्धात न उतरता त्या अतिरेक्याच्या साह्याने आक्रमण केलं होतं आणि भारतीय लष्कराने मोठा भाग परत मिळवला होता. युद्ध संयुक्त राष्ट्रात गेलं आणि युद्धविराम रेषा तयार झाली आणि पाकिस्तानने पहिल्यांदाच काश्मीरच्या संदर्भात आक्रमक धोरण राबवले. या युद्धाच्या संदर्भात जर थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायची म्हटलं तर पाकिस्तानने हा भूभागाच्या काश्मीरच्या जेवढा जवळ आत येऊन भूभाग ताब्यात घेता येईल तेवढं घेण्यामागचं कारण असं होतं. पाकिस्तानचा जर नकाशा आपण पुढे बघितला तर
पाकिस्तानचा भूभाग अत्यंत छोटा आहे, पण भारताच्या ताब्यात हा जर काश्मीर आज पूर्ण राहिला असता आणि पाकिस्तानची अनेक मुख्य शहरं या महत्वाच्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ आहेत, तेव्हा पाकिस्तानला भीती अशी होती, कारण पाकिस्तान स्वतः खुराफती कारवायांसाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे पाकिस्तान वर भारताकडनं या टेरेनचा, या सर्व डोंगराळ भागाचा वापर भारताकडून हल्ला करण्यासाठी केला जाईल, त्याच्या आधी आपणच हा भाग ताब्यात घेऊ, या मानसिकतेतून सर्वात पहिलं युद्ध आणि सर्वात पहिली घुसखोरी पाकिस्तानने स्वातंत्र्य मिळाल्याच लगेचच 2 महिन्यात आपली कुराफत दाखवली. त्यांनी भारतावर हल्ला चढवला होता आणि मोठा भाग त्यांनी भारताचा काबीज केला होता, परंतु भारतीय लष्कराने आपलं शौर्य दाखवून हा मोठा भूभाग परत मिळवला आणि पाकिस्तानने पहिल्यांदाच काश्मीरच्या संदर्भात हे आक्रमक धोरण स्वातंत्र्य मिळायला दाखवलं होतं. त्यानंतर 1965चं भारत पाकिस्तान युद्ध समजून घेऊया. ऑगस्ट सप्टेंबर 1965 मध्ये हे युद्ध झालं होतं. लक्षात घ्या, 1962चं 1962चं इंडिया चायना वॉर किंवा ज्याला सिनो इंडियन वॉर सुद्धा म्हटलं जातं, ते युद्ध चीनने भारताविरुद्ध जिंकलं होतं. भारताचं प्रचंड नुकसान झालं होतं, काही प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा बऱ्यापैकी झालं होतं, महागाईवर काही प्रमाणात परिणाम झालेला होता. त्यामुळे 1962 किती बोल लक्षात ठेवा, आकडे आणि वर्ष विसरू नका. 1962चं भारत चीन युद्ध जे झालं होतं, त्या युद्धानंतर भारत अत्यंत खिळखिळा झालाय आणि भारत आता युद्धासाठी तयार नाही, सुसज्ज नाही आणि त्यांची तयारी नाही असा समज करून घेऊन पाकिस्तानने भारतावरती हल्ला चढवला होता. कधी लगेचच पुढच्या काही वर्षात 1965ला हे युद्ध पाकिस्तानने भारतावर लादलं. पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत काश्मीरमध्ये घुसखोरी सुरू केली आणि भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिलं, ज्याचं हे युद्ध जे चालू राहिलं या ऑगस्ट सप्टेंबर 1965च्या काळात, त्याला युद्धविराम ताशकंद करारानंतर युद्ध थांबलं होतं. युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राने या युद्धामध्ये मध्यस्थी केली आणि भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान हा ताशकंद करार झाला आणि त्यानंतर हे युद्ध थांबलं होतं. आणि या युद्धामध्ये अर्थातच पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती आणि दोन्ही देशांची मिळून जवळपास 3000 पर्यंत सैनिक ठार झाले होते, ज्यात पाकिस्तानचे 2200 ते 2500 सैनिक होते, तर भारताचे 400 ते 500 सैनिक ठार झाले होते आणि त्यात काही इतर घुसखोरांचा सुद्धा समावेश होता. आणि भारताची राजनैतिक आणि लष्करी ताकद या युद्धामुळे संपूर्ण जगासमोर स्पष्टपणे दिसून आली. पुढचं युद्ध झालं होतं 1971ला भारत पाकिस्तान युद्ध, ज्याला बांगलादेश मुक्ती संग्राम किंवा बांगलादेश मुक्ती युद्ध म्हटलं जातं, ज्या युद्धाने बांगलादेशची निर्मिती झाली होती. 3 ते 16 डिसेंबर 1971 या कालावधीसाठी हे युद्ध झालं होतं. पाकिस्तानच्या पूर्व भागात प्रचंड अत्याचार पाकिस्तानच्या पश्चिम पाकिस्तानकडनं चालू होते. लक्षात घ्या, हा भारताचा मध्ये असलेला भूभाग, इकडे असलेला पाकिस्तान, इथे असलेला बांगलादेश, वर अर्थात चीन. आधी आजच्या नकाशासारखं हा भाग पाकिस्तान म्हणून अस्तित्वात नव्हता आणि जसा हा आज बांगलादेश म्हणून म्हटला जातो तसा नव्हता. तर आधी याला पूर्व पाकिस्तान आणि या भागाला पश्चिम पाकिस्तान म्हटलं जायचं. आणि ह्या पश्चिम पाकिस्तानच्या, या पूर्व पाकिस्तानच्या भूभागावर पश्चिम पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून अनेक अविरत अत्याचार केले जायचे. बांगलादेश, जो आजचा बांगलादेश अस्तित्वात आहे, तो पूर्व पाकिस्तान, त्या काळी त्यांची बंगाली ही भाषा, त्याच्यावरती उर्दू लादण्याचा प्रकार पश्चिम पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून सतत केला जायचा. त्यांना राजनैतिक, सांस्कृतिक, राजकीय या सर्व गोष्टींवर डावललं जायचं. नंतर हे अत्याचार इतके वाढले की पाकिस्तानच्या लष्कराकडनं इथल्या महिलांवर होणारे अत्याचार, मुलांवर होणारे अत्याचार, त्यांचं अनेक ॲट्रॉसिटीज इथे झाल्या आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये मुक्तीवाहिनीची निर्माण झालं होतं. आणि त्या मुक्तीवाहिनीला बांगलादेश मुक्तीवाहिनी, ज्यांनी बांगलादेश मुक्त करण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली, त्या संघटनेला भारताने अनेक स्ट्रॅटेजिकरित्या, राजकीयरित्या, लष्करीरित्या अत्यंत मदत केली आणि बांगलादेशला, म्हणजे या पूर्व पाकिस्तानच्या लोकांना, आपलं स्वातंत्र्य या पश्चिम पाकिस्तानकडनं मिळवून दिलं आणि बांगलादेशची निर्मिती या 1971च्या युद्धामुळे झाली होती. आणि भारतीय लष्कराचा हा ऐतिहासिक विजय म्हटला जातो की ज्यात पाकिस्तानचे 90,000 सैनिक भारताला शरण आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर, लक्षात घ्या, दुसरं महायुद्ध, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर सर्वात मोठी शरणीगती ही सैनिकांची मानली जाते, जी बांगलादेशच्या या भारत पाकिस्तान युद्धाला 1971 दरम्यान झाली होती. त्यानंतर थेट युद्ध न करता झालेला अतिरेकी हल्ला 1993चे मुंबई साखळी स्फोट, अत्यंत अनभिज्ञ असताना, देशाला कोणतीही अपेक्षा अशा स्फोटाची, अशा हल्ल्याची नसताना हे बॉम्बस्फोट झाले होते. मुंबईमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट 12 मार्च 1993 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये
लगातार 11 ते 12 बॉम्बस्फोट होत गेले, ज्यात 257 लोकांचा मृत्यू झाला आणि 700 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. माफ करा, 257 लोकांचा मृत्यू झाला आणि 700 ते 750 लोक जवळजवळ जखमी झाले. या मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये दाऊद इब्राहिम आणि ISIचा हात असल्याचं नंतर निष्पन्न झालं आणि आर्थिक राजधानीत हा मोठा दहशतवादी हल्ला त्याकाळी झाला होता. आणि याच बॉम्बस्फोटांसाठी याकूब मेमन या अतिरेक्याला नंतर भारताने 2015 रोजी फाशी सुनावली होती आणि फाशी दिली होती. 1999चं कारगिल युद्ध या काळानंतर आपण बघायला मिळालं 99चं कारगिल वॉर ज्याला आपण म्हणतो. हा मे ते जुलै 1999 साली हे युद्ध लढलं गेलं. पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांनी LOC ओलांडून कारगिल या भागात घुसखोरी केली. लक्षात घ्या, कारगिल वॉर ज्याला म्हटलं जातं याचं कारण की पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोर हे LOC ओलांडून कारगिल भागात आले होते. भारताने ऑपरेशन विजय अंतर्गत हा भाग पुन्हा मिळाला आणि कारगिल विजय दिवस म्हणून या मिळालेल्या विजयाला साजरं केलं जातं. या युद्धामध्ये भारताचे 550 जवान शहीद झाले होते, तर पाकिस्तानचे जवळजवळ 2,500 ते 3,000 सैनिक मारले गेले होते. युद्ध असूनही भारताने LOC पार केली नाही आणि भारताच्या शांतताप्रिय भूमिकेचा सर्व जगभर उदाहरण दिलं गेलं आणि संपूर्ण जगभर भारताने या युद्धातून आदर्श घातला की युद्ध असूनही भारताने LOC पार न करता स्वतःची असलेली भूमी डिफेन्स करण्यासाठी त्यांनी आपली पूर्ण ताकद वापरली. त्यानंतर झाला होता 2001ला भारतीय संसद हल्ला. 13 डिसेंबर 2001 या दिवशी 14 मृत्यू या हल्ल्यामध्ये झाले. संसदेचं जे सिक्युरिटी सिस्टीम आहे, पूर्ण भारतीय लष्कराचे काही जवान होते, तिथला एक बागेचा माळी सुद्धा होता, या लोकांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला होता. आणि या दहशतवादी हल्ल्याची जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाने जबाबदारी स्वीकारली होती. भारत पाकिस्तान सीमेवरती या हल्ल्यामुळे युद्ध सदृश स्थिती निर्माण झाली होती. 2006 मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हे एक अजून दहशतवादी हल्ला पाकिस्तानने भारतावर केला होता. मुंबईतल्या 7 रेल्वे स्थानकांवर रेल्वे ट्रेन्समध्ये एकाच वेळी बॉम्बस्फोट, साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यात 187 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 700 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. इंडियन मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानच्या वर आधारित लष्कर ए तैयबा या दहशतवादी गटांचा या 2006च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोटात सहभागी होता. या हल्ल्याला 7/11 असं सुद्धा संबोधलं जातं. 7/11 चे लोकल ट्रेन बॉम्बस्फोट. 2008 मध्ये अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. तारीख होती 26 जुलै 2008, ज्यात 56 मृत्यू झाले आणि 200 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हरकत उल जिहाद अल इस्लामी HUJI आणि इंडियन मुजाहिद्दीन या संस्थांनी अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, त्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. 21 साखळी बॉम्बस्फोटात एकूण 56 मृत्यू झाले होते. एका तासाच्या आत 21 बॉम्बस्फोट करण्यात आले होते गुजरातच्या अहमदाबादमध्ये. त्यानंतर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला भारतावरचा म्हणजे 26/11चा दहशतवादी हल्ला, ज्याला 26/11 असं म्हटलं जातं. 2008च्या नोव्हेंबरमध्ये हल्ला झाला होता. 26 नोव्हेंबर दिवशी सुरू झालेला हल्ला 29 नोव्हेंबर पर्यंत चालला, ज्यात 175 ते 197 लोकांचा मृत्यू झाला होता. लष्कर ए तैयबा या संघटनेने हा हल्ला केला होता आणि समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबई शहरात हल्ले केले होते. मुंबईतलं कामा हॉस्पिटल असेल, ताज हॉटेल पॅलेस असेल आणि इतर अनेक महत्वाची ठिकाणं मुंबईतली ज्याच्यावर हल्ला झाला होता. आणि ज्याच्यातला एक दहशतवादी कसाब याला जिवंत पकडून नंतर पाकिस्तानचे पुरावे जगभर सादर करून नंतर त्याला फाशी देण्यात आली होती. 2010 साली लगेचच पुण्याच्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. 14 फेब्रुवारी 2010 ही तारीख होती. 17 मृत्यू लोकांचे झाले होते आणि ही कारवाई सुद्धा लष्कर ए तैयबा या एका दहशतवादी संघटनेनेच केली होती. पुण्यातल्या जर्मन बेकरीमध्ये हा हल्ला झाला होता 14 फेब्रुवारी 2010 रोजी. हे दहशतवादी हल्ले, हे युद्ध आपल्याला माहिती असण्याचे कारण म्हणजे MPSC UPSC अर्थात MPSC मध्ये या वर्षापासून सुरू झालेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. दहशतवादी हल्ले, टेररिझम किंवा इतर पाकिस्तानने भारतावर केलेले हल्ले, युद्ध असा प्रश्न यावेळी आता विचारला जाईल. त्यावेळी आतापर्यंत झालेल्या युद्धांचा आणि हल्ल्यांचा कंटेक्स्ट, तुम्हाला इतिहास काय आहे हा माहिती असावा म्हणून थोडक्यात तुम्हाला युद्धांची आणि हल्ल्यांची माहिती देतो, ही लक्षात घ्या. 2015ला गुरुदासपूरमध्ये हल्ला झाला होता. 2016ला पठाणकोटच्या भारताच्या लष्कराच्या हवाई तळावर हल्ला झाला होता. गुरुदासपूरमध्ये 2 मृत्यू झाले होते 27 जुलै 2015 रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये, ज्याची जबाबदारी लष्कर ए तैयबाने स्वीकारली होती. गुरुदासपूरमधल्या पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर 2016च्या पठाणकोटला भारतीय हवाई दलाच्या तळावर हा हल्ला केला होता, जो जैश ए मोहम्मदने केला आणि 12 लोकांचा यात मृत्यू झाला होता. 2016ला झालेला उरी हल्ला 18 सप्टेंबरला झाला होता. 19 जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि भारताने या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल लगेचच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती. 2019ला पुलवामामध्ये हल्ला झाला होता. भारतीय लष्कराच्या जवानांच्या CRPFच्या जवानांच्या बसवरती हल्ला झाला होता 14 फेब्रुवारी 2019ला.
40 CRPF जवान यात शहीद झाले आहेत आणि या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने स्वीकारली होती. जैश ए मोहम्मदने हा दहशतवादी हल्ला केला होता आणि याच्या उत्तरादाखल भारतीय लष्कराने बालाकोट एअर स्ट्राईक केला होता, बालाकोट हवाई हल्ला केला होता पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंदूर नंतर काय होती आपण समजून घेऊ. ऑपरेशन सिंदूर आपण पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या उत्तरादाखल आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं, पण या ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने मुळात जे दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली होती, पाकिस्तानी लष्करावर किंवा पाकिस्तानी नागरिकांवर किंवा पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नव्हती. तरी चौताळलेल्या पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर नंतर जी काय उत्तरादाखल कारवाई केली, जो त्यांनी मूर्खपणा केला, तिथल्या लष्कर प्रमुखांनी नादानपणा केला, त्यामुळे त्यांनी अख्खा देश त्यांचा जेरीस आणला होता. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने काय केलं तर पाकिस्तानी भारतीय हल्ल्यांना युद्धाचे कृती असं संबोधलं आणि पाकिस्तानी वायुदलाने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली आणि प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले झाले आणि भारतीय विमानतळ आणि पाकिस्तानमधील शैक्षणिक संस्था काही काळासाठी बंद करण्यात आला होता. आपण पाहिलं असेल की काही प्रमाणात तणावाचं वातावरण दोन्ही देशांकडे होतं. पाकिस्तानमध्ये तर ड्रोन अटॅक आणि इतर गोष्टी भारताने कारवाईसाठी सुरू केलेल्या होत्या. दहशतवादी तळांवर, पाकिस्तानच्या लष्करी तळांवर भारताकडनं कारवाई सुरू होती आणि भारताची कारवाई टाळण्यासाठी भारत हा किती नैतिकता मानणारा देश आहे हे माहिती असल्याने पाकिस्तानने हल्ल्यासाठी नागरी विमानांचा वापर केला होता. तर त्यांच्या लष्कराने ड्रोन्स आणि मिसाईल्स डागण्यासाठी पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांचा वापर केला, जेणेकरून भारत प्रत्युत्तरादाखल त्यांची नागरी विमानं उडवू नये किंवा नागरी वस्त्यांवर हल्ला करू नये. त्यामुळे पाकिस्तानने स्वतःच्या ऑपरेशनसाठी तिथल्या नागरिकांचे जीव कसे टांगणीला लावले, त्यांनी त्या लोकांना कसं मृत्यूच्या खाईमध्ये ढकललं ते आपण समजून घेऊ शकतो. पण भारताने संपूर्णपणे सावधगिरी बाळगली आणि आपल्या देशातल्या नागरिकांचं नुकसान होऊ दिलं नाही. उलट पाकिस्तानच्या शेलिंगमध्ये पाकिस्तानने जी शेलिंग केली होती सीमावर्ती भागात, तिथल्या भागात उलट भारताच्याच 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या लगोलग आपल्याला माहिती असेल की IPLचा सामना जो धर्मशाला क्रिकेट स्टेडियम इथे सुरू होता, तो काही तासातच थांबवण्यात आला आणि पूर्ण IPL नंतर स्थगित करण्यात आलं. त्यानंतर 8 मे, 9 मे, 10 मेला ह्या सर्व घडामोडी घडल्यानंतर 11 मेला युद्धविराम जाहीर करण्यात आला. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने युद्धविराम जाहीर केला आणि दोन्ही देशांनी विजयाचा दावा केला. पाकिस्तानमध्ये आपण पाहू शकता, आपल्याला सत्य परिस्थिती माहिती आहे की पाकिस्तानचं किती प्रमाणात नुकसान झालं, पाकिस्तानने कशा प्रकारे गुडघे टेकले आणि अमेरिकेच्या मदतीने ह्याच्यावर युद्धविराम आणला गेला. आणि परंतु सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये ही भीती कायम राहिली. युद्धविराम आणला गेला. भारताला या ऑपरेशन सिंदूर मधलं नेमकं काय मिळालं, भारताचा काय फायदा झाला, हे दिलेलं उत्तर बरोबर होतं का हे आपण पुढे समजून घेऊ. पण भारताने या हल्ल्याच्या दरम्यान जे ड्रोन आणि क्षेपणास्त्र आणि इतर सर्व गोष्टी वापरल्या भारताने लष्करी कारवाईसाठी, त्याच्यातली यंत्रसामग्री, युद्धसामग्री कोणती ते समजून घेऊ. कारण वेळोवेळी परीक्षांमध्ये या युद्धसामग्रीविषयी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपण या युद्धसामग्रीची थोडक्यात माहिती घेऊ. भारताचं सैन्य समर्थन ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेली शस्त्रास्त्रे, तोफखाना जो आहे भारताची आर्टिलरी, त्याच्यामध्ये धनुष हे 155 mm हॉविट्झर, ज्याची उत्पत्ती भारतीय बनावटीची आहे आणि बोफोर्सवर आधारित आहे. ह्याची आपल्या भारतीय लष्करात सेवा कधीपासून सुरू आहे तर 2019 पासून सुरू आहे. ह्याचं कॅलिबर 155 mm असून नाटोशी सुसंगत आहे. ह्याची गती, आपल्या धनुष आर्टिलरीची गती ही 15 सेकंदात 3 गोळ्या आणि 3 मिनिटात 15 गोळ्यांची त्याची गती आहे. मर्यादा 38 ते 42 किलोमीटर असून रामजेट प्रोपेट शील्डसह ती 60 किलोमीटर पर्यंत सुद्धा जाते. विशेषतः या धनुषची सांगायची झाली तर थर्मल साइट्स, इलेक्ट्रोवियोलॉजिकल रिकॉइल आणि ऑटोमॅटिक अलाइनमेंट. आणि भूमिका काय तर पाकिस्तान व्यापित काश्मीरमधील दहशतवादी तळांवर या आपल्या धनुष या आर्टिलरीच्या माध्यमातून अचूक हल्ले करण्यात आलेले होते. दुसरा आपला आर्टिलरी होतं पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर. DRDOद्वारे हे विकसित करण्यात आलेले 214 mm याचं कॅलिबर आहे. 12 रॉकेट्स 44 सेकंदात सोडण्याची ह्याची गती आहे आणि याची मर्यादा MK1 ची 37.5 किलोमीटरची रेंज आहे, तर MK2 ची 90 किलोमीटर पर्यंतची रेंज आहे. विशेषतः सांगायची झाली तर GPS नाविकच्या माध्यमातून याचं ट्रॅकिंगला मार्गदर्शन मिळतं आणि उच्च स्फोटक क्षमतेचे रॉकेट्स ह्याच्यातून मारा करता येतात आणि दहशतवादी तळांवर जलद आणि प्रभावी हल्ले करण्यात आपल्या या पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चरने महत्वाची भूमिका बजावली होती. मिसाईल्सची, क्षेपणास्त्रांची माहिती घ्यायची झाली तर प्रणय हे आपले महत्वाचं क्षेपणास्त्र टॅक्टिकल बॅलिस्टिक मिसाईल प्रकारातलं हे क्षेपणास्त्र आहे. ह्याची मर्यादा, ह्याची रेंज जी आहे ती 200 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. ह्याचा वेग मॅक 5+ मानला जातो. मॅक 5+ हे लष्करी कारवाईमध्ये हवाई दलाकडनं जी गती मांडली जाते त्याच्यातलं हे एक एकक आहे मॅक. आणि मॅक 5+ ही आपल्या प्रलय या मिसाईलची गती आहे, लक्षात घ्या.
आणि इनर्शियल नेव्हिगेशन आणि जीपीएसच्या माध्यमातून याची ट्रॅकिंग चालते आणि याचं काम चालतं. आणि दहशतवादी तळावर अचूक आणि वेगवान हल्ले करण्यामध्ये प्रणय या आपल्या मिसाईलने महत्वाची भूमिका बजावली होती. ब्रह्मोस नाव आपण अनेक वेळा ऐकलं असेल. ब्रह्मोस ही मिसाईल आपली महत्वाची भूमिका बजावली होती. सुपरसॉनिक क्रूज मिसाईल या प्रकारातली ही मिसाईल आहे. 450 ते 600 किलोमीटरची रेंज आहे. ह्याचा वेग मॅक 2.8 ते 3 आहे आणि जीपीएस आणि नाविकच्या माध्यमातून ह्याचं मार्गदर्शन काम चालतं. आणि उच्च मूल्यांक असलेल्या लक्ष्यांवर अचूक हल्ले करणारं ब्रह्मोस ही मिसाईल नाव ऐकूनच पाकिस्तान युद्धाच्या वेळी अनेक वेळा गडबडून जातं. अशी याची कामगिरी दर प्रत्येक आपल्या महत्वाच्या सर्जिकल स्ट्राईक्समध्ये युद्धांमध्ये राहिलेली आहे. ड्रोन आणि युएव्ही समजून घ्यायचे जर आपण झाले तर आपण जे ड्रोन आणि युएव्हीज वापरले त्यातलं IAI हेरॉन MK2 ज्याला IAI हेरॉन मॅक 2 म्हटलं जातं. इस्रायली बनावटीची उत्पत्ती याची आहे. 36 तास उड्डाण कालावधी याचा असतो. लेझर मार्गदर्शित बॉम्ब आणि अँटीटॅक मिसाईल्स ही शस्त्रास्त्रे या आपल्या IAI हेरॉन मध्ये वापरली जातात. गुप्तचर भूमिकांसाठी, लक्ष्य अधिग्रहण आणि हल्ल्यांसाठी याचा खूप वापर होतो. ड्रोन आणि युएव्हीज मध्ये पुढचा महत्वाचा घटक आहे DRDOचं लक्ष्य नाव असलेलं हे ड्रोन आणि युएव्हीज ज्यात उच्च गतीचं लक्ष्य ड्रोन ह्याला मानलं जातं. ह्याची भूमिका काय असतं, लाईव्ह फायर प्रशिक्षण आणि लक्ष्य अधिग्रहण ह्यात ही महत्वाची भूमिका पार पडत असतं. काय तर DRDO लक्ष्य. त्यानंतर आहे भार्गवास्त्र मायक्रो मिसाईल सिस्टीम ज्याची इंडियन बनावटीची उत्पत्ती, इंडियन बनावटीची निर्मिती आहे. 64 मायक्रो मिसाईल्स एकत्रितपणे लॉन्च करण्याची क्षमता या आपल्या भार्गवास्त्र मायक्रो मिसाईल प्रणालीमध्ये आहे. ड्रोन स्वामरचा मुकाबला करण्याची याची क्षमता आहे. आणि लढाऊ विमानांमध्ये आपलं सर्वात महत्वाचं विमान सुखोई 30 MK आहे ज्याची रशियन बनावटीची उत्पत्ती आणि भारताच्या दृष्टिकोनातून भारताने अनेक अपडेट्स करून भारतीय सुधारणेतून रशियन बनावटीचं असलेले सुखोई 30 MK हे विमान ज्यात शस्त्रास्त्रे म्हणून ब्रह्मोस आणि विविध प्रकारच्या बॉम्बचा वापर केला जातो. याची भूमिका दीर्घ पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये आणि हवाई संरक्षणामध्ये अत्यंत महत्वाची ठरत असते. लढाऊ विमानांमध्ये पुढचा एअरक्राफ्ट आहे आपला मिराज 2000 फ्रेंच बनावटीचं, फ्रेंचमधून निर्मित होणारं हे विमान आहे. लक्षात घ्या. लेझर गाइडेड बॉम्ब्स अचूक हल्ल्यांनी लक्ष्य अधिग्रहणासाठी हे वापरले जातात. HAL तेजस भारतीय बनावटीचं हे लढाऊ विमान ज्यात हवाई संरक्षण आणि ग्रुप फायटिंगसाठी HAL तेजसची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत असते. आपल्या अनेक सर्जिकल स्ट्राईक्समध्ये आणि युद्धांमध्ये याचा प्रचंड महत्वाची भूमिकाने बजावलेली आहे. आपल्या या ऑपरेशन सिंदूर नंतर बऱ्याच लोकांकडनं, बऱ्याच समाज घटकांकडनं, विरोधी पक्षांकडनं जेव्हा युद्धविराम झाला, शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली अमेरिकेच्या मध्यस्थीने, तेव्हा अनेक लोकांकडून नरेंद्र मोदींची इंदिरा गांधीची तुलना असो किंवा भारताची इस्रायलची किंवा भारताची रशियाशी केली जाणारी तुलना असो ही अत्यंत आपण समाज माध्यमांवर मागच्या काही दिवसात पाहिली. 10 तारखेला शस्त्रसंधी झाल्याच्या नंतर काही तासातच पाकिस्तानने लगेच त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतावरती पुन्हा सीमारेषेजवळ गोळीबार केला होता. त्यानंतर 10 तारखेची रात्र संपूर्ण अनेक ठिकाणी हे शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि हा गोळीबार पाकिस्तानकडनं शेलिंग चालू होती. त्यानंतर 11 तारखेची अशी पहिली रात्र होती की जी पाकिस्तानकडनं शस्त्रसंधी करण्यात आली नाही. पाकिस्तानकडनं कोणत्याही कुरापती कारवाया करण्यात आल्या नाही. आणि आज 12 तारखेपर्यंत DGMO लेवलला पाकिस्तान आणि भारताचे जे DGMO लेवलचे अधिकारी आहेत त्यांच्यात चर्चा होऊन या गोष्टीविषयी पुढे ऑपरेशन सिंदूरविषयी आणि एकूणच दहशतवादी कारवाया पाकिस्तानच्या चालू आहे त्याच्याविषयी चर्चा केली जाणार आहे. पण एक लोकांमध्ये चर्चा अशी की युद्धविराम भारताने करायला हवा होता का, युद्धविराम केला ते योग्य केलं का, जशास तसं उत्तर देऊन पाकिस्तान पूर्णपणे ताब्यात घेऊन भारताने पाकिस्तान संपवायला हवं होतं का, पाकिस्तानचे तुकडे करायला हवे होते का. तर लक्षात घ्या, आपण कितीही भावनिक होऊन या गोष्टींचा विचार करून चालणार नाहीये. कोणतंही युद्ध असो, कोणतेही हल्ले असो, त्याचे होणारे पुढचे इकॉनॉमिक परिणाम जे असतात, आर्थिकदृष्ट्या होणारे परिणाम जे असतात, जे राजकीयदृष्ट्या होणारे परिणाम असतात ते अत्यंत खोल असतात. 1971च्या इंदिरा गांधींनी जेव्हा पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानचे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असणारे तुकडे तिथला पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेशची निर्मिती केली होती, तेव्हाच्या त्या युद्धाची तुलना आजच्या या युद्धाची तुलना करणं हे योग्य ठरत नाही. लक्षात घ्या, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पूर्व पाकिस्तानमध्ये असणाऱ्या जनतेची ही मागणी होती की त्यांना पाकिस्तानपासून वेगळं व्हायचंय. त्याला फक्त इंदिरा गांधींनी सपोर्ट करून भारतीय लष्कराच्या माध्यमातून त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. POK भारताच्या ताब्यात घ्या ही काही लोकांची जी भूमिका आहे ती योग्य नाही. कारण लक्षात घ्या, POK मधला जो भाग आहे, जे लोकांची नागरिकांची जी वस्ती आहे तिकडे, ती सुद्धा भारताच्या
बाजूने झुकणारीच असेल ह्याची तुम्हाला शाश्वती देता येत नाही. मुळातच काश्मीरमध्ये असणारच, आपल्या भारताच्या ताब्यात असणाऱ्या काश्मीरमधल्याच लोकांची राष्ट्रवादीची भूमिका कितीशी कठोर आहे आणि कितीशी इमाने राहिलेली आहे, आपण ह्या पहलगाम हल्ल्याच्या नंतर सुद्धा पाहिलं. अनेक बातम्यांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की काश्मीरी लोकांची भूमिका ही तितकीशी राष्ट्रवादाशी समर्पित नव्हती. त्यामुळे पीओकेतल्या लोकांची भूमिका ही भारताशी कितीशी संलग्न असेल आणि भारताचा पीओके ताब्यात घेऊन भारताला कितीसा फायदा होणार असेल याच्याबद्दल आपण विचार न केल्याच बरा. त्यामुळे पीओके भारताच्या ताब्यात घ्या किंवा संपूर्ण पाकिस्तानचे तुकडे करा किंवा पाकिस्तान भारताच्या ताब्यात घ्या, ही कितीही अव्यवहार्य असणारी भूमिका ही तितकीशी राजकीय दृष्ट्या योग्य नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याच्यानंतर अनेक वेळा इस्रायलची भारताशी तुलना केली जाते. लक्षात घ्या, इस्रायल हा जो देश लढतोय तो त्याच्या आसपासच्या इतर ज्या देशांशी लढतोय ती अण्वस्त्रधारी नाहीत आणि इस्रायलला अमेरिकेचा संपूर्णपणे पाठिंबा आहे, कारण इस्रायल ज्या देशांशी लढतोय त्यांच्याशी अमेरिकेचं थेट वैर आहे. भारत ज्याच्या विरुद्ध लढतोय तो पाकिस्तान, हा पाकिस्तान अमेरिकेचा शत्रू नाही. अनेक वेळा जास्तीत जास्त अमेरिका पाकिस्तानला दटावणी करते, दरडावते, धमकावते, परंतु पाकिस्तानच्या विरुद्ध कोणतीही भूमिका अमेरिका घेत नसते. कारण पाकिस्तानचे आजचे टेरर कॅम्प्स जे आहेत, जे पाकिस्तानात दहशतवादी कॅम्प्स जे आहेत, ते बऱ्यापैकी संपूर्णपणे अमेरिकेच्याच पाठिंब्याने निर्माण केले गेले आहेत. अमेरिकेने स्वतःच्या कारवाया इतर देशांमध्ये चालू ठेवण्यासाठी दहशतवादी कॅम्प पाकिस्तानला निर्माण करू दिले, पोसू दिले, ज्याचा त्रास हा काही अंशी भारताला होतो. त्यामुळे अमेरिका थेट पाकिस्तान विरुद्ध भूमिका घेऊन पाकिस्तानला काही गोष्टी करायला भाग पडेल अशा भ्रमात आपण राहायला नको. त्यामुळे युद्धसंधीचं जेव्हा घोषणा झाली तेव्हा ही युद्धबंदी पाकिस्ताननेही मान्य केली आणि भारतानेही मान्य करण्याचं कारण हेच होतं महत्वाचं, की भारताला फक्त युद्ध या गोष्टीमध्ये अडकून न पडता भारताला चीनशी सामर्थ्यवान देश म्हणून लढायचं, आर्थिकदृष्ट्या सामर्थ्य चीनपेक्षा निर्माण करायचं आहे. आज आपल्याला देशाचा विकास करायचा आहे, इतर काही महत्वाच्या गोष्टींमध्ये आपल्याला देशाला पुढे न्यायचं. त्यामुळे युद्ध आणि त्याच्यावर होणारा खर्च या गोष्टींमध्ये अडकून न राहता भारताला देश म्हणून पुढे कसं यायचं याचा विचार आपल्याला करायचा आहे. रशियाशी तुलना केली जाते बऱ्यापैकी अनेक वेळा, की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कशा प्रकारे त्यांच्या देशात इतके वर्ष, आज इतके महिने झाले तरी युक्रेनशी युद्ध लढतायत, इतर अनेक युद्ध त्यांनी लढली, ती कशी यशस्वी केली. पण लक्षात घ्या, व्लादिमीर पुतीन किंवा रशिया ह्याच्याकडे असणारी प्रचंड खनिज संपत्तीचा साठा, यामुळे त्यांच्याकडे आर्थिक बाबींची, युद्ध लढणाऱ्या लागणाऱ्या पैशांच्या स्रोतांची अजिबात कमी नाही. रशियाचं युद्ध हे युक्रेनशी मुळात फक्त आणि फक्त त्यांचा असणारा नाटोशी संबंध, युरोपीय देशांशी असणारा संबंध तो तोडण्यासाठी म्हणून व्लादिमीर पुतीन यांनी लादलेलं आहे. लक्षात घ्या की त्यांच्याकडे खनिज संपत्तीचा इतका प्रचंड साठा आहे की कितीही काळ युद्ध चाललं तरी ज्यांच्या विरोधात ते लढतात किंवा ज्या युक्रेनच्या विरोधात ते लढतात त्या युक्रेनला पाठिंबा असणारे युरोपीय देश आपल्या खनिज संपत्तीच्या आणि इतर रिसोर्सेसच्या मागणीसाठी उद्या दरवेळी रशियाकडे वेळोवेळी हात पसरत असतात. त्यामुळे रशिया खनिज संपत्तीने संपन्न असलेला देश, त्याला युद्ध कायम चालू ठेवण्यासाठी कोणत्याही साधन संपत्तीची कमी नाही. इस्रायलची भूमिका घ्यायची म्हटली जावी तर अमेरिका संपूर्ण भक्कमपणे इस्रायलच्या पाठीशी आहे आणि इस्रायलच्या आजूबाजूला असणारे देश हे अण्वस्त्रधारी नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. इंदिरा गांधींच्या काळात जी इंदिरा गांधींनी भूमिका घेतली, ज्यामुळे त्यांना आयर्न लेडी असं म्हटलं जातं, पण त्या काळी त्यांनी जी परिस्थिती होती त्या परिस्थिती आजच्या परिस्थितीशी तुलना करता आजची परिस्थिती भारतातली खूप वेगळी आहे. त्यामुळे तुलनात्मकरित्या भारत योग्य आहे की अयोग्य या गोष्टीत न पडता आज युद्धसंधी करून भारताने हे युद्ध थांबून आपलं पुढे होणारं आर्थिक साधन संपत्तीचं नुकसान थांबून या गोष्टीकडे पुढे बघायला हवं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेला आपलं समर्थन द्यायला हवं. आणि पाकिस्तानमध्ये असणारे दहशतवादी कारवाई थांबवण्यासाठी आणि दहशतवादी कायमचे नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराने सुद्धा पाकिस्तानला दटवले की ऑपरेशन सिंदूर हे संपूर्णपणे बंद झालेलं आहे. अशा आवेशात न राहता ऑपरेशन सिंदूर हे आमचं येणाऱ्या काळात सुरूच राहील. येणाऱ्या अनेक तुमचा हल्ला जर तुमच्याकडनं झाला तर त्याचा प्रतिहल्ला हा अत्यंत जोरदार असेल, हे भारताने ठणकावून सांगितलं युद्धसंधीवरती सही करताना. आणि जो सिंधू नदी जलकरार जो भारताने 1960चा जलकरार होता तो रद्द केला, तो या युद्धसंधीनंतर सुद्धा पूर्ववत करण्यात आलेला नाही, तर तो रद्दच राहील असं भारताने सांगितलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात ऑपरेशन सिंधूरचे अजून काय पडसाद उमटतात, त्याच्याबद्दल भारताची भूमिका कशी योग्य होती न्याय्य होती हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच. तोपर्यंत धन्यवाद.